मी आज चाललोय माटुंगा लेबर कॅम्प GSB आणि त्याच्यानंतर मग जमलं तर धारावीला पण जाऊ. लाईन ही 5ची लाईन आहे पूर्ण. बघ इथं 5चा काउंटर आहे त्या साईडला. इकडनं 5 दिवसानंतर मी गणेशासोबत फिरतोय. गेल्या वर्षी म्हणजे आम्ही दरवर्षीच फिरतो. फायनली आता आपण आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता परत गणपती बाप्पा आहे. दर्शन वगैरे खूप झालेलं आहे लेबर कॅम्पला. पहिलं आता लेबर कॅम्पची जेवढे पण गणपती आहेत ना तुम्हाला सगळे आपल्या व्हिडिओमध्ये गणपतीचं दर्शन बघायला भेटेल. आता आम्ही जाणार आहोत धारावीला. जय श्रीराम. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज गणपतीचा 3रा दिवस आहे. सो काल आपण खेतवाडी गणपती दर्शन केलं आणि आज चाललो आहे माटुंगा लेबर कॅम्प GSB आणि त्याच्यानंतर मग जमलं तर धारावीला पण जाऊ. तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला पण सुरुवात करूया. सो माझ्यासोबत मी एकटा नाही आहे आज. तो माझ्यासोबत आर्यन परळकर आहे. तर तुम्ही भरपूर दिवसानंतर माझ्या ब्लॉगमध्ये त्याला बघताय. नमस्कार मित्रांनो. आणि परळच्या महाराजाचा ब्लॉग बघितला ना, त्याच्यामध्ये हा नव्हता यावर्षी, नाही तर दरवर्षी मला भेटतो तो. यावर्षी मी थोडा गडबडमध्ये होतो आणि यावर्षी भरपूर म्हणजे त्याला कामं वगैरे जास्त गेली, कारण की तो हैदराबाद आणि बँगलोर पूर्ण आउट ऑफ महाराष्ट्र फिरला. तो हैदराबाद बँगलोर वगैरे तो भरपूर थकलेला आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया का? गणपती दर्शन मोरया. आता चला इकडे एक गणपती आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर कुठल्या मंडळात आहे तेही तुम्हाला सांगतो मी. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, इकडे एक गणपती आहे, भंडारकर रोड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, फुल मार्केटचा राजा आहे. तर ही मूर्ती खूप छान असते इथे दरवर्षी. मी दरवर्षी इथं व्हिजिटला येतो. चला आपण क्लोजअपमध्ये शूट घेऊया. गणपती होता, खूप छान मूर्ती असते. खूप दरवर्षी मी हा गणपती दर्शन घेतो. सो आता चला आपण आता GSBला जाऊया पहिला, नंतर मग प्रगती सेवा मंडळ त्याचं दर्शन घेतो. हां चला, आणि कंटिन्यू राहा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आता मी GSBला पोचलो आहे, सर्चिंग सर्कलला, आणि इथं क्राऊड भरपूर झाला आहे. सो आपण आता जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया बाप्पांचं. तुम्हाला आतला माहोल दाखवतो कसा काय ते, आणि बाप्पांचं पण दर्शन घेऊया. सो ही लाईन आहे ना, ही 5ची लाईन आहे. बघा किती मोठी लाईन आहे. बघा दाखवतो पूर्ण लाईन ही 5ची लाईन आहे पूर्ण. बघ इथं 5चा काउंटर आहे त्या साईडला. इकडनं पास घ्यायचा आणि डायरेक्ट तिकडे आतमध्ये जायचं गणपती दर्शन. जब भीड़ रहती है तो तेरे से कॉपरेशन की अपेक्षा आहे आम्ही. आतमध्ये पोचलेलो आहे आणि आता दर्शनाला तयार आहे. चला आता आपण GSBच्या गणपतीचं दर्शन घेऊया. चला, गर्दी बघा साईडला भरपूर आहे. समोरच गणपती बाप्पा आहेत, दर्शन वगैरे खूप झालेलं आहे. वरती मुख दर्शनाची लाईन आहे आणि खाली VIP लाईन आहे. दर्शन वगैरे झालेलं आहे.
बाप्पा मोरया. तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी बघा. बाकी गर्दी भरपूर आहे. ही महाप्रसादाची लाईन आहे. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे पण झालेलं आहे. आता चाललो आहे महाप्रसाद जेवायला. थोडंसं लाईन लावली आहे. जाऊया आतमध्ये आपण. जेवणासाठी आता बसतोय. फायनली आता जेवायला बसलोय आणि जागा भेटलेली आहे आपल्याला बसायला. पाठी गर्दी बघा तुम्हाला. तो फायनली जेवण आलं आता. आता बाहेर आलोय आणि खूप छान दर्शन झालं. आणि खास करून आपलं स्पेशली गणेश भाऊ आणि अक्षय भाऊंना मनापासून थँक्स, ज्यांनी आपल्याला इतकं छान दर्शन घडवलं आणि मस्त VIP लाईनमधून सोडलं आणि डायरेक्ट मस्त प्रसाद वगैरे खाल्ला. खूप छान वाटलं. जरा दर्शन वगैरे खूप मनापासून झालं आणि बाप्पांची हीच इच्छा होती की खूप छान दर्शन करून दिलं त्यांनी, जे आपले गणेश भाऊ आणि अक्षय भाऊनी. तर चला मनापासून धन्यवाद तुम्हाला. तर चला आता पुढच्या प्रवासाला आपण जाऊया. आता आपल्याला जायचं लेबर कॅम्प. पहिला प्रगती सेवा मंडळ करूया, त्यानंतर लेबर कॅम्पला जाऊया. चला. सो फायनली प्रगती सेवा मंडळ मातुंगा ते आलेलो आहे. चला आतमध्ये आपण जाऊया. वाव. फायनली प्रगती सेवा मंडळाचंही गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातो आहे लेबर कॅम्पला पहिलं. आता लेबर कॅम्पची जेवढे पण गणपती आहेत ना, तुम्हाला सगळे आपल्या व्हिडिओमध्ये गणपतीचं दर्शन बघायला भेटेल. आणि त्यानंतर आपण जर वेळ उरला तर मग धारावीला जाऊ. तर चला आता पहिलं लेबर कॅम्पला बघूया. तर मित्रांनो आता टॅक्सी मारली आहे आणि टॅक्सीमधून आता आम्ही लेबर कॅम्पला चाललो आहे. जाम लांब आहे लेबर कॅम्प इथून, कारण की ऑप्शन नव्हतं. ईस्टला जाऊन तिथून पण चालणं भागच आहे. बोललो आम्ही टॅक्सीच मारूया, कारण आम्हाला परत धारावीला पण जायचं आहे. तर जमलं तर धारावीला जाणारच आहे. काय बोलतो आर्यन? करूच आपण. हां, कारण की धारावी माटुंगा हे करणारच आहे आम्ही. सो काही जास्त वेळ नाही लागणार आम्हाला. तो GSBला थोडा जास्त वेळ गेला, बाकी काय नाही. तर चला आता आपण लेबर कॅम्पलाच भेटूया. काय बोलतो आर्यन? चला गणपती बाप्पा. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे लेबर कॅम्पचा गणराज. आता आपण पाहूया लेबर कॅम्पचा गणराज. तर चला समोरच गणपती आहे, तर पाहूया आतमध्ये जाऊन. इथे तुम्हाला मंडप दिसत असेल, सृष्टी मित्र मंडळ
लेबर कॅम्पचा गणराज. त्याला आतमध्ये जाऊन द्या, आतमध्ये जाऊन मूर्तीचं दर्शन घेऊया. पाणी आहे लेबर कॅम्पचा गणराज. दर्शन वगैरे झालेलं आहे. मला दर्शन कसं वाटतं हे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया टाकून पूर्ण बोला. हां, चला आता पुढे जाऊया आपण. आणि पुढे आपण अजून लेबर कॅम्पचे गणपती आपण दर्शन करणार आहोत. तर चला आता पुढे जाऊया. हां, तर मित्रांनो, आता लेबर कॅम्पचा गणराज केल्याच्या नंतर आता आम्ही आलो आहे माटुंगाचा मोरया करायला. माटुंग्याच्या मोर्याचं दर्शन करूया आणि त्याच्यानंतर लेबर कॅम्पचे जे बरेच गणपती आहेत ना त्याचंही आपण दर्शन करूया. हां, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. हो, इथेच समोर बसतो माटुंग्याचा मोरया. चला जागा बघूया आपण. कुठून जागा आहे? हां, माटुंग्याचा मोरया. माटुंग्याच्या मोर्याला आहे आणि दर्शन वगैरे झालेलं आहे. मला पाठी दिसतोय भव्य दिव्य माटुंग्याचा मोर्या. सो आपल्यासोबत आहे शोएब, जे पेजचे ॲडमिन आहेत माटुंग्याच्या मोर्याच्या. तर खूप छान वाटलं आणि सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच बाकी काय बोलाल तुम्ही? आणखी मला काय नाही, तुम्ही आले मला लय बरं वाटतं. धन्यवाद. प्रेम ठेवा. नक्की नक्की काय नक्की. बोला गणपती बाप्पा माटुंग्याच्या मोर्याचा जय असो. तर मित्रांनो, आता माटुंग्याचा मोरया पाहिला आपण. आता जाऊलो आहे पुढे गणपती दिसतो आपल्याला. पुढे गणपती दिसतोय आपल्याला. तर पाहूया तिकडे जवळ जाऊन कुठल्या मंडळ आहे, मग तिथे एक दर्शन करूया. होता लेबर कॅम्पचा संकल्प. आणि आता पुढे जाऊया. तिथे लेबर कॅम्पचा लाडका आहे, तर तोही आपण त्याचंही दर्शन करूया. तर आर्यन आपल्यासोबत आहे. आर्यन, कसे वाटतात गणपती बाप्पांचे दर्शन?
आपलं मुंबई गणेश दर्शन चालू आहे. एक दिवसानंतर मी गणरायासोबत फिरतोय. गेल्या वर्षी म्हणजे आम्ही दरवर्षीच फिरतो एकत्र, पण आता कितीतरी दिवसांनी आम्ही सोबत आहे. आणि आगमनच्या टायमिंगला पण नव्हतो मी, सो आता थोडं बरं वाटतंय. इतक्या दिवसानंतर फिरतोय दादासोबत, मजा पण तेवढीच येते. चालेल. आणि लेबर कॅम्पचे गणपती तुम्ही दर्शन घ्या आणि तुम्हाला दर्शन कसे वाटतात ते मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. मस्त मोठा गेट बांधलाय, लेबर कॅम्पचा लाडका. लेबर कॅम्पचा लाडका. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला मागे दिसतोय लेबर कॅम्पचा लाडका आणि दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे. आणि आता आपल्यासोबत आहे जे आकाश भाऊ आहेत आणि सोबत तुषार भाऊ आहेत. तर ही आपले मेन ॲडमिन आहेत लेबर कॅम्पचा लाडका मंडळाचे. सर यांच्याकडून दरवर्षी मी आमंत्रण येतं आणि मी दरवर्षी या मंडळात येतो. तर तुम्ही काय बोलाल बघा? आम्ही दरवर्षी हेच आमची अपेक्षा असते की आम्ही काहीतरी नवीन करायचं यावर्षी. तर मागच्या वर्षी आमचा म्हणजे छोटी मूर्ती बनवतो, तर मागच्या वर्षीच आपण डिसाईड केलेलं आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे यावर्षी. तर मंडळाच्या पोरांनी पण मला खूप साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही एवढा मूर्ती आणू शकलो आणि तुमच्यामुळे पण आम्ही आता खूप पुढे अजून मोठा करू. नक्की. आणि नक्की तुम्ही इथं लेबर कॅम्पला एकदा व्हिजिट मारा. खूप मोठी मूर्ती आणि छान बघण्यासारखी, एकदा दर्शन घ्यायला नक्की या. मला म्हणजे आयडिया येईल की एवढ्याशा छोट्याशा गल्लीत आम्ही कसं मॅनेज कशी. अगं मी एवढीशा छोट्या गल्लीतनं आलो, पण बघा मूर्ती बघा ना किती मोठी. एक 25-24 फुटाची मूर्ती आहे ना. सो बघा तुम्ही पाहू शकता मागे. गणपती बाप्पा. मित्रांनो आता आपण पाहिला लेबर कॅम्पचा लाडका, तो दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. तो आता आपण पुढे एक गणपती आहे लेबर कॅम्पचा भाई गणेश, तोही आपण पाहूया आणि दर्शन तुम्ही आनंदाने घ्या. मित्रांनो आता ही होती मूर्ती लेबर कॅम्पचा भाई गणेश. अप्रतिम मूर्ती होती आणि मूर्ती करायचं पहिलंच वर्ष होतं आणि एक नंबर मूर्ती होती. खरंच खूप छान बनवले आणि सारखं बघतच होतो त्या मूर्तीकडे. की अप्रतिम मूर्ती मस्त वाटत होती खरंच. गणपती बाप्पा मोरया. मुंबईचा लाडका शाहू लंबोदर. इथून वर जायला लागेल आपल्याला पहिलं. चला.
मित्रांनो, आता हा होता मुंबईचा लाडका शाहू लंबोदर. तर आता लेबर कॅम्पचे गणपती सगळे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत धारावीला. तर कसं जाणार आहोत तेही तुम्हाला दाखवतो व्हिडिओद्वारे. तर चला आता आपण धारावीलाच भेटूया. सो मित्रांनो, फायनली आता आम्ही धारावीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही पोचलो आहे 90 फीट रोडच्या राजाला. सो आम्हाला असं वाटलं की आम्ही टॅक्सीने जाऊ धारावीला लेबर कॅम्पवरून, पण नंतर समजलं मॅपच्याद्वारे की धारावी जवळच आहे, एक 10-15 मिनटाच्या अंतरावर. आणि आम्ही आता धारावीला आलो आहे आणि धारावीचा जेवढे पण गणपती तुम्हाला, अरे एक नंबर गणपती बाप्पा मोरया, लाईट चालू झालेली आहे. आणि धारावीचे सगळे जेवढे गणपती आहेत ना, तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर तुम्ही म्हणजे ज्यांना दर्शन पॉसिबल होत नाही धारावीची गणपती माहिती नाही, बघायला भेटत नाही, त्यांच्यासाठी हा गणेश नेहमी धारावीला जाऊन धारावीचे गणपती दाखवणार. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर चला आपण आता तर आता मित्रांनो, मी आहे धारावीच्या वर्धविनायक या मंडळात आणि पाठी तुम्हाला मागे दिसतोय धारावीचा वर्धविनायक. आणि धारावीमध्ये आता पहिला गणपती आम्हाला भेटलेला आहे आणि दर्शन पण झालेलं आहे. सो आता आम्ही पुढे जातो आणि हा गणपती बाप्पाचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि थीम छान ठेवलेली आहे. चांद्रयान, आपले चंद्रयान सक्सेस झालं त्याच्याबद्दल ही गणपती मंडळामध्ये थीम ठेवलेली आहे. सो पाठी तुम्हाला दिसतोय धारावीचा वर्धविनायक. तर आता पुढे पाहूया. धारावीचा आपल्याला गजवक्र पण करायचं आहे, धारावीचा सुकं करताय आणि त्यानंतर धारावीचा महाराज आहे, तर ते पण पडते. हे आपले मित्र भेटते. काय बोलता तुम्ही? म्हणजे ना, नाव काय तुझं? साहिल. साहिल. तुझं? दीपक. गणपती बाप्पा मोरया. चला आता पाठी तुम्हाला सुंदर अशी आणि सुबक मूर्ती आहे, धारावीचा वर्धविनायक. दर्शन कसं वाटलं मला कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की टाका. चला, धारावीचा वर्धविनायक दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही आलो आहे धारावीच्या सुककर्त्याला आणि यंदा त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सो आता आम्ही धारावीच्या सुककर्त्याला आलो आहे आणि धारावीच्या सुककर्त्याचं पण तुम्ही मन भरून दर्शन घ्या. तर चला आपण धारावीच्या सुककर्त्याला जाऊया. चल आर्यन.
आलो आहे धारावीचा गजवक्र या मंडळामध्ये आणि आता आपण गणपती पाहतोय मागे. सुंदर सुबक मूर्ती आहे श्री रामाच्या अवतारामध्ये. आणि बघा श्री प्रभू रामाच्या अवतारामध्ये बघा खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. आणि सो दर्शन वगैरे तुम्ही घेतलेलं आहे आणि कमेंटमध्ये फक्त एकच लिहायचं आहे, गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. ते दोन बारके आपल्याला बोलत होते की दादा तू आमच्या ब्लॉगमध्ये आम्हाला पण घे. तर काय बोलणार, तुमचं नाव काय दोघांचं? हां अरे आलोक, खूप छान नाव आहे तुमची. आणि मागे गणपती बाप्पा आहेत. तर काय बोलता तुम्ही? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्रीराम. आता साई स्टेशनला आलो आहे आणि धारावी पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. दर्शन वगैरे संपूर्ण झालेलं आहे. आणि आम्ही स्टार्टिंग केली होती GSB वसून माटुंगा प्रगती सेवा मंडळ, मग त्यानंतर लेबर कॅम्प, त्यानंतर धारावी गेली आणि त्याच्यानंतर आता वाजलेत 8:45. सो आमचं आत्ता दर्शन कंप्लीट झालेलं आहे. तर आर्यन माझ्यासोबत होता दिवसभर. आर्यन काय बोलतील, कसं झालं दर्शन? तरी कितीतरी दिवसांनंतर गणेशोत्सवात फिरलो, खूप मजा आली. एक वेगळे एक्सपिरियन्स भेटले, कारण धारावीमध्ये आम्ही फिरलो यावेळी. आणि आम्ही कुठेच गाडीने जास्त गेलो नाही, चालतच फिरलो. पाऊस लास्ट मोमेंटला एका गणपतीसाठी पडल्यावर मजा आली. पण मजा आली काय नाही, कारण की धारावीचा महाराजा करायचाच होता. मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की धारावीचा महाराजा करणार आहोत. तर चला आता जे तुम्हाला गणपतीचं दर्शन दाखवायचं होतं ते दाखवलं. आणि आजचा 3रा दिवस होता. आता पुढच्या दर्शनला भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.